श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे 2 जुलैला आहे योगिनी एकादशी आणि या दिवशी काही चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत। एकादशी म्हटलं की श्रीहरी विष्णूंना हा दिवस अतिशय प्रिय आहे। एकादशीचा जो दिवस आहे तर तो श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो। भगवान विष्णूंच्या व्रतापैकीच एकादशीचे व्रत जे आहे तर ते एक अतिशय महत्त्वाचे व्रत मानले जाते। या दिवशी आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर मात्र विष्णू जे आहेत तर ते नाराज होतात आणि विष्णूंसोबत माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरातून निघून जातात। म्हणूनच आपल्याला काही चुका या चुकूनही या दिवशी करायच्या नाहीत। अशा कोणत्या चुका आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। श्रीहरी विष्णूंना तुळस जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे। तुळशीला हरिप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं। या तुळशीच्या बाबतीत आपल्याला एकादशीच्या दिवशी काही चुका आहेत त्या करायच्या नाहीत। जर आपण काही चुका तुळशी मातेच्या बाबतीत जर या दिवशी करत असू तर याचे गंभीर परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज आपण आपल्या तुळशीला पाणी घालत असतो, परंतु एकादशीच्या दिवशी मात्र तुळशीला पाणी घालू नये। प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये तुळस जी आहे तर ती असतेच। तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते। तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो, परंतु एकादशीच्या दिवशी मात्र आपल्याला या तुळशीला पाणी घालायचे नाही, कारण या दिवशी तुळशी मातेचे निर्जला व्रत असते। ती सुद्धा विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते आणि म्हणूनच कोणत्याच एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये। तर आपण जर या दिवशी तुळशी मातेला पाणी घातलं तर तिचं जे व्रत आहे तर ते मोडते आणि ते मोडण्याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात। त्यामुळे चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये। तुळशीच्या जवळचा जो परिसर आहे तर तो नेहमी स्वच्छ असावा, तेथे कोणत्याही प्रकारची अस्वच्छता घाण नसावी याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे। तसेच तुळशी मातेजवळ कधीही चप्पल बूट ठेवू नयेत, चामड्याच्या वस्तू ठेवू नयेत। यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होत असते। त्यामुळे या सुद्धा गोष्टींची काळजी आपल्याला या एकादशीच्या दिवशी घ्यायची आहे। आपण बघतो की विष्णू जे आहेत तर ते तुळशीशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत। म्हणजे जो नैवेद्य आहे तर त्यावरती तुळशीची पाने जी आहेत तर ती आवर्जून ठेवावी लागतात, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत। तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय जरी असली तरीसुद्धा नैवेद्यावरती जी काही तुळशीपत्रे लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत। तुळशीपत्र जे आहे तर ते कधीही शिळं होत नाही, त्यामुळे आदल्या दिवशी तोडलेलं तुळशीपत्र जे आहे तर ते आपण नैवेद्यावरती ठेवू शकतो, कारण तुळशीपत्राशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य जो आहे तर तो स्वीकारत नाहीत। त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशीच ही पाने तोडून ठेवायची आहेत। तुम्ही जर एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडत असाल तर तुळशी मातेचा उपवास मोडतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये मात्र गरिबी आणि दारिद्र्य येत असते। तुळशी माता जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होत असते। तसेच सौभाग्यवतींनी कधीही तुळस जी आहे तर ती तोडू नये, तर ती इतरांकडून तोडून घ्यावी। तसेच तुळशीची पाने तोडताना कधीही आपण ती नखाने तोडू नयेत, तर व्यवस्थित तोडावीत। त्या अगोदर तुळशी मातेला पण नमस्कार करावा आणि त्यानंतरच तुळशी मातेची परवानगी घेऊन ही पाने तोडावीत। तसेच या दिवशी तुळशीला स्पर्शसुद्धा करू नका। या दिवशी आपण तुळशीला पाणी घालायचं नाही, तुळशीची पानेसुद्धा तोडायची नाहीत आणि काही कारणाने तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही। ज्योतिषाचार्यांच्या मते तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे तुळशीला कधीही आपण अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये आणि एकादशीच्या दिवशी तर आपल्याला तुळशीला स्पर्श करणे हे वर्ज्य करायचे आहे। जर आपण या दिवशी तुळशी मातेला स्पर्श केला तर भगवान विष्णू जे आहेत तर ते क्रोधित होत असतात। तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नये, कारण एकादशीचे जर तुम्ही व्रत करत असाल, उपवास करत असाल तर चुकूनही काळे कपडे परिधान करू नका। काळे कपडे घालून पूजा जी आहे तर ती करू नये। तसेच आपल्याला या दिवशी काही पदार्थ खाणेसुद्धा टाळायचं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आहे ते म्हणजे तांदूळ। तांदूळ हा तामसिक पदार्थामध्ये येत असतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करणे वर्ज्य सांगितलेले आहे। म्हणूनच या दिवशी तांदळापासून बनलेले जे काही पदार्थ असतील किंवा भात असेल तर तो मात्र आपल्याला खायचा नाही। यानंतर आहे ते म्हणजे मसालेदार तळलेले पदार्थ असतील,
कांदा लसूण असेल, तुम्ही जर उपवास करत नसाल तर तुम्हाला कांदा लसूण जो आहे तर तो या दिवशी वर्ज्य करायचा आहे. आपण जी भाजी करणार आहोत तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. तसेच या दिवशी घेवडा खाणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले जाते. एकादशीच्या दिवशी जर आपण घेवडा खाल्ला तर आपली जी मुलं बाळं आहेत तर त्यांना त्याचा त्रास होतो, म्हणून घेवडा खाणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. तसेच या दिवशी बार्ली, वांगी तर या गोष्टी जरी आपण खाल्ल्या तरी सुद्धा याचे वाईट परिणाम होत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला मांसाहार करणे कटाक्षाने टाळायचे आहे. या दिवशी मांसाहाराला स्पर्शही करू नये. जो कोणी व्यक्ती एकादशीच्या दिवशी मांसाहार करतो तर याचे भोग जे आहेत तर ते त्याला जीवनामध्ये कधी ना कधीतरी भोगावेच लागतात. त्यामुळे काहीही झाले तरी चालेल, परंतु एकादशीच्या दिवशी मांसाहार आपल्याला करायचा नाही. यानंतर आहे ते म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा, करू नका, उपवास करा, करू नका, परंतु कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही वाईट बोलू नका, अन्नाचा अपमान करू नका, पूजा करताना चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नका. तुम्ही जर उपवास करत असाल तर दिवसा झोपू नका. तसंच जर काही कारण असेल, तुम्ही आजारी वगैरे असाल तर तुम्ही झोपू शकता, परंतु तुम्ही व्रत करत असाल तर बेडवरती झोपणे आपल्याला टाळायचे आहे. या दिवशी आपल्याला जमिनीवरती झोपायचं आहे आणि दिवसा झोपणे सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहे. तर अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याकडून जर या दिवशी नकळतपणे झाल्या तर याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. आणि एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे विष्णू नाराज होतात आणि विष्णू जर नाराज झाले तर माता लक्ष्मी सुद्धा आपोआप क्रोधित होते आणि आपल्या घरातून निघून जाते. आणि याचे जे परिणाम आहेत म्हणजे दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर हे मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. आता या दिवशी काही चुका करू नयेत, परंतु कोणत्या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात तर या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करा. विष्णूंचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीकृष्णांची पूजा करा. विठ्ठलाची जी मूर्ती आहे त्याची पूजा केली तरी चालेल. श्रीकृष्ण, विठ्ठल किंवा प्रभू श्रीराम तर हे सुद्धा विष्णूंचे अवतार आहेत, त्यांची तुम्ही या दिवशी पूजा करू शकता. आवर्जून या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करा. आणि काहीच जर तुम्हाला जमलं नाही तर या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. जास्तीत जास्त जप करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर किमान 108 वेळेला तरी एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप नक्की करा. एवढी एक जरी गोष्ट केली तरी सुद्धा विष्णूंची कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते.